Hello guys, today we'll discuss the next topic, that is elements of group first and second. ठीक आहे बाळांनो, हा टॉपिक जो आहे तो 1 मार्कासाठी असणार आहे. म्हणजे एक क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी इथं विचारतील फॉर सीईटी. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये एक्सक्लुडेड पार्ट कुठला आहे आणि कुठल्या पार्ट वरती तुम्हाला क्वेश्चन विचारतात हे अगोदर महत्वाचं आहे. तो पार्ट, एक्सक्लुडेड पार्ट, तुम्ही सॉर्ट आउट करून बाजूला ठेवत चला बाळांनो. ओके, बिफोर स्टडिंग द चॅप्टर. ठीक आहे. आता ह्या चॅप्टर मध्ये ओके, हायड्रोजनचा जो पार्ट आहे तो पूर्ण एक्सक्लुडेड आहे. एंटायर हायड्रोजन इज एक्सक्लुडेड फ्रॉम द सिलेबस. ओके, मग तुम्ही हायड्रोजनला सोडून ओके स्टार्ट कुठून करायचं चॅप्टर, तर अल्कली मेटल्स पासून. ठीक आहे. म्हणजेच ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड एलिमेंट तुम्हाला स्टडी करायचे आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा ओके काय पार्ट एक्सक्लुडेड आहे तुम्ही रिस्पेक्टेड पॉइंटला ओके तुम्हाला सांगतो. ठीक आहे ना. ओके, मग फर्स्ट अल्कली मेटल्स. तर अल्कली मेटल्स मध्ये ओके काय काय क्वेश्चन्स विचारू शकतात. एक तर काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरती क्वेश्चन असेल. ठीक आहे ना. ओके, फर्स्ट काय असणार आहे क्वेश्चन ऑन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे. तर ग्रुप फर्स्ट एलिमेंट्स म्हणलं, जस्ट अ मिनिट. ओके, ग्रुप फर्स्ट एलिमेंट्स कुठले कुठले आहेत. हियर ग्रुप फर्स्ट एलिमेंट्स. ग्रुप फर्स्ट मध्ये कोण कोण असतात. ओके, ह, ली, ना, की, रब, से, फरियाद. सॉरी, ठीक है, एस हियर रब, आर पी करायचं. रब, से, फरियाद. ठीक आहे. सिंपल ट्रिक आहे लक्षात ठेवण्यासाठी. ओके, आणि तुम्हाला नोन आहे. ओके, हलीना, की, रब, से, फरियाद. तिथं काय काय विचारू शकतात तुम्हाला. एक तर काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, दुसरं काय येस ॲटॉमिक नंबर देतील तुम्हाला. ओके, आणि पोझिशन विचारतील. अदरवाइज ओके सेम ग्रुप एलिमेंट्स विचारतील. समजतंय का. विच ऑफ द फॉलोइंग ओके येस ग्रुप्स आर प्रेझेंट इन दी सेम ग्रुप्स म्हणतील, ग्रुप ऑफ एलिमेंट्स. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल सपोज सोडियम देतील तुम्हाला किंवा ॲटॉमिक नंबर्स देतील. ॲटॉमिक नंबर्स मध्ये काय काय देतील तुम्हाला. ओके, एक तर 3 देतील, 11 देतील, 19 देतील. बरोबर आहे ना. हा एक ग्रुप झाला. दुसऱ्यामध्ये काय करतील, 3 करतील. बरोबर आहे ना. 15 म्हणतील आणि 20 देतील. तिसरा ऑप्शन काय देतील. ओके, असे हे ग्रुप्स करून देतील आणि म्हणतील की ओके एलिमेंट्स फ्रॉम द सेम ग्रुप आर. लक्षात यायला लागला का क्वेश्चन. एक क्वेश्चन घेऊया तशा टाईपचा आपण, आणि विचारतात IMP क्वेश्चन आहे तो. ठीक आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल पोझिशन बघूया पिरियडिक टेबल मध्ये. तर पोझिशन फाइंड आउट करण्यासाठी ओके तुम्हाला एकतर पिरियड नंबर आणि ग्रुप नंबर. ग्रुप नंबर तर ऑलरेडी नोन आहे आणि तो ट्रिक वरनं तुम्ही फाइंड आउट करू शकता इझिली. पिरियड नंबर ओके फाइंड आउट करण्यासाठी ओके तुम्हाला ॲटॉमिक नंबर्स बरोबर आहे ना ओके नोन असले पाहिजेत. अदरवाइज काय येस तो कुठल्या ओके येस नोबल गॅस नंतर येतो हे नोन असलं पाहिजे. ग्रुप 18. ग्रुप 18 मध्ये कोण आहेत. हेलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, ओके झेनॉन आणि रेडॉन. आता ऑर्गॅनिझोनची गरज नाही, ऑर्गॅनिझोन असू द्या, एवढेच एलिमेंट्स बघा तुम्ही. करेक्ट. ओके, हा फर्स्ट ग्रुप साठी बरोबर. सॉरी, पिरियड नंबर. पिरियड नंबर फर्स्ट, पिरियड नंबर सेकंड, पिरियड नंबर थर्ड, पिरियड नंबर फोर्थ, पिरियड नंबर फिफ्थ, पिरियड नंबर 6, पिरियड नंबर 7. बरोबर आहे का. ठीक आहे. ओके, त्याचे ॲटॉमिक नंबर्स बघा आणि त्याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे बघा. ठीक आहे ना. ओके, हेलियमचा ॲटॉमिक नंबर किती असतो. 2, 10, 18, 36, 54 ओके आणि 86. जर तुम्हाला हे ॲटॉमिक नंबर नोन असतील ना ओके तर कुठल्याही एलिमेंटचे तुम्ही ॲटॉमिक नंबर्स इझिली फाइंड आउट करू शकताय. बरोबर आहे ना. ओके, ह्या दोन्हीमध्ये एक मॅजिक नंबर सांगतो मी तुम्हाला आता. ठीक आहे ना. ओके, काय मॅजिक नंबर्स आहेत. ह्या दोन्हीमध्ये कितीचा डिफरन्स असतो. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस टू. इट इज अ 2 चा डिफरन्स असतो. ह्या दोन्हीमध्ये कितीचा डिफरन्स आहे. 8 चा डिफरन्स. ह्या दोन्हीमध्ये कितीचा डिफरन्स आहे. येस 8 चा डिफरन्स आहे. ओके, डिफरन्स बिटवीन दिस टू. ह्या दोन्हीमध्ये कितीचा डिफरन्स आहे. 18 चा डिफरन्स आहे. ह्या दोन्हीमध्ये कितीचा डिफरन्स 18 चा, आणि ह्या दोन्हीमध्ये कितीचा डिफरन्स आहे 32 चा डिफरन्स. दीज आर द मॅजिक नंबर्स. मॅजिक ओके नंबर्स 2, 8, 8, 18, 18, 32. त्याच्यावरनं तुम्ही ॲटॉमिक नंबर्स फाइंड आउट करू शकताय. ओके, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. 1 + 2 बघा ऍड काय करायचं. 1 + दिस डिफरन्स. ठीक आहे, इट कम्स आउट टू बी 3. 3 +
कुठला डिफरन्स हा 8. 3 प्लस 8 किती होईल 11. 11 प्लस 8 19. 19 प्लस 18 किती होतील ठीक आहे 37 करेक्ट ना 37. 37 प्लस 18 किती होईल 8 प्लस 7 15. Remaining is 1 5 55. 55 plus okay 2. 55 plus 2 no sorry 32 7 8 87. These are the atomic numbers आणि कसं फाइंड आउट केलं आपण ऑन द बेसिस ऑफ मॅजिक नंबर्स तो डिफरन्स जो आहे तो ऍड करत गेलो आपण ठीक आहे दुसरा वे काय आहे हॅलोजन फॅमिलीवरनं फाइंड आउट करू शकताय ओके हॅलोजन मध्ये हेलियम कुठल्या पिरियड मध्ये फर्स्ट पिरियड मध्ये बरोबर आहे ना फर्स्ट पिरियड नंतर तो एलिमेंट जो एस मध्ये येणार आहे तो सेकंड मध्ये येणार आहे म्हणजेच काय जो काय एलिमेंट स्टार्ट होईल सेकंड पिरियड जो स्टार्ट होतो बरोबर आहे ना तो लिथियम पासून इट मीन्स सेकंड ॲटॉमिक नंबर 3 असणार आहे तो कुठपर्यंत 10 पर्यंत असणार आहे 10 नंतर कोण येईल 11 11 मध्ये सोडियम म्हणजे निऑनच्या नेक्स्ट एलिमेंट कोण आहे सोडियम आहे ठीक आहे अर्गॉनचा नेक्स्ट एलिमेंट कोण आहे पोटॅशियम आहे क्रिप्टॉनचं नेक्स्ट एलिमेंट रुबिडियम आहे झेनॉनचं नेक्स्ट एलिमेंट कोण आहे सिझियम आहे रेडॉनचं नेक्स्ट एलिमेंट कोण आहे फ्रान्सियम आहे मग जर का तुम्हाला ॲटॉमिक नंबर्स दिलेले असतील ओके तर पिरियड नंबर सहज ओळखता येतो बघा कसा ओके which of the following belongs to fifth period ओके हा क्वेश्चन आहे बाळांनो अशा टाईपचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो त्याच्यामध्ये तुम्हाला ॲटॉमिक नंबर्स देतील विच ऑफ द फॉलोइंग बिलॉंग्स टू फिफ्थ पिरियड म्हणलाय ॲटॉमिक नंबर दिला सपोज तुम्हाला 3 दिलेला आहे ओके सेकंड ऑप्शन आहे ओके सपोज 19 दिलेला आहे ठीक आहे थर्ड ऑप्शन आहे 37 आणि फोर्थ आहे ओके S55 विच ऑफ द फॉलोइंग बिलॉंग्स टू फिफ्थ पिरियड म्हणलंय ओके मग तुम्हाला एकतर ट्रिक असली पाहिजे नोन ओके किंवा काय नोबल गॅसेस दोन्ही एलिमेंट्स नोन असतील तर ओके तुम्ही सहज फाइंड आउट करू शकताय मग असं घ्यायचं ली ना की रब से फरियाद बरोबर आहे ना ओके आपोआप तुम्हाला पिरियड नंबर समजतो 1 2 3 4 5 करेक्ट ना ओके आणि त्याचा ॲटॉमिक नंबर सुद्धा समजतो आलं का लक्षात हे कशावरनं ॲटॉमिक नंबर फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला हेलियम हे ग्रुप्स नोन असतील तरी फाइंड आउट करू शकता अदरवाइज काय डिफरन्स घेऊन फाइंड आउट करू शकता ॲटॉमिक नंबर बरोबर आहे ना ओके एस किती डिफरन्स आहे इथं 2 चा डिफरन्स ह्या दोन्ही मध्ये बरोबर आहे ना ओके काय मॅजिक ट्रिक लक्षात ठेवा मॅजिक ओके नंबर 2 8 8 18 18 32 बरोबर आहे ना ओके येस ह्या दोन्ही मध्ये डिफरन्स कितीचा आहे 2 चा आहे मग ह्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे 3 आहे 11 ठीक आहे 19 आणि इथं काय असणार आहे 37 37 ओके इज बिलॉंग्स टू दी फिफ्थ पिरियड आणखीन बघा हेलियम निऑन ओके अर्गॉन क्रिप्टॉन ओके झेनॉन रेडॉन हे नोन आहे तुम्हाला ॲटॉमिक नंबर्स नोन आहे त्याचे 2 10 18 ओके एस क्रिप्टॉन 36 54 86 ओके 36 नंतर बरोबर आहे ना पिरियड नंबर सहज समजलं तुम्हाला 1 2 3 4 क्रिप्टॉन कुठे आहे क्रिप्टॉन कुठे आहे फोर्थ पिरियड मध्ये आहे मग फोर्थ पिरियड नंतर जो काय एलिमेंट येतो 37 ॲटॉमिक नंबर ओके तो कुठं असणार आहे फिफ्थ पिरियड मध्ये आणि हे सगळे एलिमेंट्स तुमच्या लक्षात येतात की कुठले आहेत एस ब्लॉक एलिमेंट्स आहेत मग एकतर ही ट्रिक यूज करा अदरवाइज काय आफ्टर ओके एस नोबल गॅसेस ही ट्रिक यूज करा टू सॉल्व्ह दिस क्वेश्चन आणि क्वेश्चन कशावरती आहे हे तुम्हाला समजलं की बाबा एकाच ग्रुप मधले हे एलिमेंट्स आहेत मग तुम्ही ही ट्रिक पाठ करा बघा ठीक आहे ना ओके ॲटॉमिक नंबर दिले आणि पोझिशन विचारली ओके तर सांगता आलं पाहिजे समजलं हे ठीक आहे नेक्स्ट वन अशाच टाईपचा क्वेश्चन विचारला जातो ओके which of the following pairs of atomic numbers atomic ट्राइड पण देऊ शकतात
ट्राईड म्हणजे 3 एलिमेंट्स पण देऊ शकतात किंवा ॲटॉमिक नंबर्स देऊ शकतात. विच ऑफ द फॉलोइंग ओके पेअर्स ऑफ ॲटॉमिक नंबर्स belong to same group. ठीक आहे ना. ओके, असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. व्हेरी एम्पी. ओके, आता इथं ऑप्शन लिहिले मी बघा. ओके, फर्स्ट ऑप्शन काय 11 and 37. 11 and 37 दिलेला आहे. दुसरा ऑप्शन आहे 15 and 19. थर्ड आहे 20 and 3 and फोर्थ आहे 55 and 13. करेक्ट. मग तुम्हाला ह्या ॲटॉमिक नंबरवरनं ओळखता आलं पाहिजे तुमचे ॲटॉमिक नंबर्स किती आहेत. म्हणजे तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिस पाहिजे तर ॲटॉमिक नंबर तुमच्या लक्षात येतील. फर्स्ट ग्रुप एलिमेंट साठी ॲटॉमिक नंबर नोन आहेत तुम्हाला, बरोबर आहे ना. ओके, विचारले काय तुम्हाला सेम ग्रुप विचारले. समटाइम्स काय विचारू शकतात तुम्हाला, ओके फर्स्ट ग्रुप म्हणतात, सेकंड ग्रुप म्हणतात. क्लिअर आहे. ठीक आहे. आता मग ॲटॉमिक नंबर 11 and 37 काय आहेत, सेम ग्रुपमध्ये आहेत. बाकीचे सेम ग्रुपमध्ये आहेत का, नाही. त्याच्यामधला प्रत्येक एक एलिमेंट बघा. ओके, फर्स्ट ग्रुप एलिमेंट आहे. इथं 55 आणि इथं काय 3 आणि ऑदर जे आहेत ते काय, इथं सेकंड ग्रुप आहे. ओके, ॲटॉमिक नंबर 15 जो आहे तो काय 15 ग्रुप मधला आहे आणि ॲटॉमिक नंबर 13 जो आहे ओके तो 13 ग्रुप मधला आहे. करेक्ट ना. अशा टाईपचा क्वेश्चन इथं तुम्हाला विचारू शकतात. नेक्स्ट वन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये अगोदर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षात ठेवा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ओके, अगोदर सेकंड ग्रुप एलिमेंट्स घेऊया का आपण बिफोर गोइंग टुवर्ड द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे, ग्रुप सेकंड एलिमेंट्स. कुठले आहेत ग्रुप सेकंड एलिमेंट्स. स्टार्ट कुठून होतात हे लक्षात ठेवा. पिरियड नंबर ओके S2 पासून स्टार्ट होतात. ग्रुप सेकंड एलिमेंट्स. ठीक आहे. आपण डिस्कस करते वेळेस ग्रुप फर्स्ट एलिमेंट डिस्कस केला, बरोबर आहे ना. ओके, आणि इथं महत्वाचं काय अल्कली मेटल्स कुठून ग्रुप सेकंड पासून स्टार्ट होतात लक्षात ठेवा. सॉरी, पिरियड नंबर सेकंड पासून स्टार्ट होतात. मी सांगतो पुढे तुम्हाला. ठीक आहे. ओके, ह्या ग्रुप सेकंड एलिमेंट्सला अल्कलाइन अर्थ मेटल्स म्हणतात. पिरियड नंबर 2 पासून स्टार्ट होतात. करेक्ट ना. ठीक आहे. बेटा, मांगे, कार, स्कूटर, बाप, रज. ठीक आहे. टोटल किती एलिमेंट्स आहेत, 6 एलिमेंट्स आहेत. डिफरन्स कितीचा असतो इथं बघा, 8 चा डिफरन्स. 8 8 18 ओके 32. बरोबर आहे ना. ओके, ॲटॉमिक नंबर कसं फाइंड आउट करायचं बघा आता. बेरिलियम किती आहे, ॲटॉमिक नंबर ऑफ बेरिलियम इज 4. 4 plus 8 12. 12 plus 8 20. 20 plus 18 38. 38 plus 18 8 plus 8 16 6 56. 56 plus 32 8 8 88. Period number 2, period number 3, period number 4, period number 5, period number 6, period number 7. Okay, yes, these type of elements are called as alkaline earth elements. अशा सिंपल गोष्टी तुम्हाला करता आल्या पाहिजेत आणि त्याची पोझिशन विचारू शकतात तुम्हाला. इथं सुद्धा ग्रुपिंग करून क्वेश्चन विचारू शकतात. मग ॲटॉमिक नंबर देतात आणि सेम ग्रुप एलिमेंट्स विचारतात इथं सुद्धा. समजलं हे. ठीक आहे. हे बघा वरती थोडंसं सांगतो आणखीन. हायड्रोजन जो आहे, हायड्रोजन काय सेपरेट स्टडी केला जातो. ओके, अल्कली मेटल्स म्हणलं, ग्रुप फर्स्ट एलिमेंट्स म्हणल्यानंतर इथं हायड्रोजनला इन्क्लूड करू शकता तुम्ही. आणि जर का ओके अल्कली मेटल्स म्हणलं की अल्कली मेटल्स मध्ये किती येतील, हे 6 एलिमेंट्स येतील. समजलं ना. ओके, 6 एलिमेंट्स आर अल्कली मेटल्स. ठीक आहे, पुढे जाऊया. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये ग्रुप फर्स्ट एलिमेंट्स. ठीक आहे. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, NS1 फिक्सच. म्हणजे लास्ट सेल मध्ये त्याच्या हे व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. बरोबर आहे ना. NS1 आहे.
म्हणजे त्याच्या लास्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? ओनली 1 इलेक्ट्रॉन. बरोबर आहे ना? ओके येस. मग अल्कली मेटल साठी फक्त कुठून स्टार्ट करतो मी? लिथियम पासून. ठीक है, लीना के की रब से फरियाद, रब से फरियाद. एटॉमिक नंबर्स 3, 11, 19, 37, 55 आणि 87. करेक्ट आहे. येस. आता काय करायचं तुम्हाला? पिरियड नंबर बघा. हा 2 आहे पिरियड नंबर, हा 3 आहे, हा 4 आहे, हा 5 आहे, 6, 7. फक्त पिरियड नंबर लक्षात ठेवा. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं? ठीक आहे. हेलियम. ओके इथं काय आहे? पिरियड नंबर 2 आहे, 2s1. हेलियम 2s1. नेक्स्ट वन. ओके इथं काय घ्याल आता? निऑन, निऑन 3s1. नेक्स्ट नोबल गॅस घेतोय आपण हेलियम. बरोबर आहे ना? ओके येस. वरती आहे तो फर्स्ट पिरियड मध्ये. करेक्ट. हेलियम. इथं काय आहे? निऑन, देन अर्गॉन, देन क्रिप्टॉन, देन झेनॉन अँड देन रेडॉन. करेक्ट. त्याचा ॲटॉमिक नंबर जो आहे ओके लिथियमचा नेक्स्ट टू दी काय आहे? हेलियम आहे. 2, 10, 18, 36, 54 आणि काय? 86. करेक्ट. आता इथं पोटॅशियमच्या अगोदर कोण आहे? अर्गॉन आहे. सो अर्गॉन 4s1. पिरियड नंबर ओके येस. आणि इलेक्ट्रॉन कुठे असणार आहे? एस मध्ये. अर्गॉन नंतर कोण येतो? क्रिप्टॉन, क्रिप्टॉन 5s1. नेक्स्ट झेनॉन 6s1 आणि देन रेडॉन. ठीक आहे 7s1. This is the electronic configuration of okay S block S block elements मध्ये okay what first group elements आणि सिंपल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. लास्ट सेल ओके किती आहे? इथं 5 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरनं सुद्धा पिरियड नंबर ओळखू शकताय आणि ग्रुप नंबर ओळखू शकताय. बरोबर आहे ना? ओके सपोज तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे. ओके विच ऑफ द फॉलोइंग is first group element, first group element. ओके फर्स्ट ग्रुप एलिमेंट कुठला आहे असं जर विचारलं तुम्हाला ओके आणि ऑप्शन्स दिले फर्स्ट ओके 1s2, 2s2, 2p ओके s1. ठीक आहे. सेकंड ऑप्शन आहे 1s2, 2s2, 2p6, 3s1. थर्ड ऑप्शन आहे 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p3. आणि फोर्थ ऑप्शन आहे 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p3. किती असू शकतो? ठीक आहे इथं 3 लिहिलं, 3p4 देतील. ठीक आहे किंवा त्याच्या पुढे जाऊ शकतो डी मध्ये सुद्धा आपण, नो डाऊट. मग इलेक्ट्रॉनिक सांगायचं काय तुम्हाला ओके की बाबा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये लास्ट इलेक्ट्रॉन कुठे एंटर झाला पाहिजे? एस मध्ये. आणि तो किती असला पाहिजे? 1 इलेक्ट्रॉन. बरोबर आहे ना? ओके मग दिस इज द एस ब्लॉक अँड फर्स्ट ग्रुप एलिमेंट. समजलं का? हे फर्स्ट ग्रुप एलिमेंट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ओके सेकंड ग्रुप एलिमेंट्स. ठीक आहे ना? सेकंड ग्रुप एलिमेंट्स. ओके त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येतं? ns2. ओके इथं सुद्धा तुम्हाला प्रत्येक एलिमेंट नोनच असला पाहिजे, ॲटॉमिक नंबर नोन असला पाहिजे, पोझिशन नोन असली पाहिजे. सिंपल क्वेश्चन विचारून जातात बळांनो इथं तुम्हाला. ठीक आहे ना? ओके सी हियर बेटा मांगे कार स्कूटर बाप राज. ठीक आहे. yes atomic number is here 4, 12, 20, 38, 56 and here it is 88. करेक्ट. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथं फक्त काय असणार आहे आता? हेलियम 2s2. स्टार्ट कुठून होतो? सेकंड पिरियड पासून. सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ and सेवेंथ. करेक्ट. हियर इट इज निऑन 3s2. एक एक वाढवत गेलो फक्त आपण शेल.
शेल नंबर बरोबर आहे ना, किंवा पिरियड नंबर घेऊ शकता तुम्ही तिथं. बॅलन्स सेल ओके, नंबरलाच काय म्हणतो आपण, पिरियड नंबर. ओके, हिअर इट इज अर्गॉन 4s2. अर्गॉन नंतर कोण येतो, क्रिप्टॉन 5s2. क्रिप्टॉन नंतर झेनॉन 6s2 and later on radon. Okay, yes, it is a 7s2. Last electron enters into 7s. बरोबर आहे ना. ओके, आणि इथं सुद्धा अशाच टाईपचा क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलं जातो. ओके, आणि काय सेकंड ग्रुप एलिमेंट तुम्हाला तिथं विचारू शकतात. समजलं हे? ठीक आहे. हे कुठले आहेत, अल्कलाईन अर्थ मेटल्स आहेत. आणि दुसरा लिथियम टू, लिथियम पासून जे स्टार्ट झाले बरोबर आहे ना, हे अल्कलाईन अल्कली मेटल्स आहेत. क्लिअर झालं बळ नाही? ठीक आहे. आता पुढचा पॉइंट आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नंतर. काय सिंपल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे प्रत्येकाचं इथं, कुठं एक्सेप्शन वगैरे काहीच नाहीये, स्ट्रेट फॉरवर्ड आहेत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ट्रेंड्स इन ओके इज ॲटॉमिक अँड फिजिकल प्रॉपर्टीज. आता ट्रेंड्स खूप सिंपल आहेत. काय काय, ॲटॉमिक रेडियस सिंपल आहे, अनेक रेडियस सिंपल आहे बरोबर आहे ना. ओके, डेन्सिटी मध्ये थोडाफार चेंज मिळतो तुम्हाला. एन्थॅल्पी सिंपल आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सिंपल आहे बरोबर आहे ना. अबंडन्स मध्ये काय विचारत नाही, पण स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल तुम्हाला विचारू शकतात बरोबर आहे ना. स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल वरती तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. ठीक आहे. मग आता इथं ऑर्डर्स बघा. ओके, रेग्युलर ऑर्डर्स कुठल्या कुठल्या आहेत, सिअर. ठीक आहे, थोडेसे आपण ऑर्डर्स बनवूया इथं. ओके, फर्स्ट ऑर्डर आहे ओके रिगार्डिंग व्हॉट, ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस काय आहे, ओके रेग्युलर ऑर्डर आहे, लक्षात राहते. डाउन द ग्रुप व्हॉट, इन्क्रीजेस, साइज ऑफ ॲटम इन्क्रीजेस डाउन द ग्रुप. करेक्ट. आयोनिक रेडियस ऑल्सो इन्क्रीजेस डाउन द ग्रुप. हे लक्षात ठेवायला काय एकदम सिंपल आहे, फक्त तिथं लिहायचं रेग्युलर. डेन्सिटी, आता डेन्सिटी मध्ये थोडासा डिफरन्स आहे बरोबर आहे ना. ओके येस, लिथियमची डेन्सिटी बघा 54 आहे, सोडियमची 97 आहे, परत पोटॅशियमची 86 आहे. इट मीन्स पोटॅशियमची डेन्सिटी कमी ॲज कम्पेअर टू दी सोडियम. व्हॉल्यूम जास्त आहे पोटॅशियमचा आणि डेन्सिटी कमी आहे, म्हणजेच मास कमी आहे त्याच्यामध्ये. मोर व्हॉल्यूम लेस मास. डेन्सिटी काय असते, डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मग जर का व्हॉल्यूम हायर असेल ओके तर डेफिनेटली डेन्सिटी कमी. समजलं ना. ठीक आहे. मग ऑर्डर कसं घ्याल तुम्ही, लिथियम त्याच्यानंतर कोण येईल, ओके आफ्टर लिथियम इट कम्स पोटॅशियम. पोटॅशियम नंतर मग सोडियम येतो. आलं लक्षात. ओके, मग रेग्युलर ऑर्डर आहे, फक्त चेंज कुठं आहे बघा, ओके पोटॅशियम आणि सोडियम मध्ये. मग हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. डाऊन दी ग्रुप डेन्सिटी काय झाली पाहिजे, इन्क्रीज झाली पाहिजे. आर यू गेटिंग? ठीक आहे. ओके, लॅटर कोण येईल, ओके रुबिडियम अँड देन सिझियम बरोबर आहे ना. फ्रान्सियम जो आहे तो रेडिओ ऍक्टिव्ह आहे. फ्रान्सियम असेल, रेडियम असेल, दोन्ही रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहेत. त्याच्यामुळे काय त्याची डेन्सिटी जी आहे ती अप्रॉक्सिमेट घेतली जाते. येते का लक्षात? हा, इथं बघा दिले का डेन्सिटी नाही. मग ह्या सगळ्या व्हॅल्यूज इथं अप्रॉक्सिमेट असतात, कोणाच्या रिलेटेड टू दी फ्रान्सियम. क्लिअर आहे. ओके, हा डिफरन्स तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा. पुढे आयोनायझेशन एन्थॅल्पी कशी आहे, रेग्युलर ऑर्डर आहे, नो डाऊट तिथं रेग्युलर लिहा. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये ओके डाऊन द ग्रुप काय होते, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. करेक्ट. लिथियम ओके देन व्हॉट, सोडियम ओके येस, देन पोटॅशियम आणि रुबिडियमची कशी आहे, सेम आहे. रुबिडियम इज ग्रेटर दॅन व्हॉट, सिझियम. फ्रान्सियमची घेता येत नाही कारण इट इज अ रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट. ठीक आहे ना. दोन ऑर्डर्स प्रिपेअर केले बघा इथं आपण, ऍज इट इज ऑर्डर्स करायचे आहेत तुम्हाला इथं. मेल्टिंग पॉईंटची ऑर्डर कशी आहे परत, ओके रेग्युलर आहे. ठीक आहे ना. ओके इथं लिहा रेग्युलर. मेल्टिंग पॉईंट ओके इज डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. करेक्ट. ठीक आहे. लेटर ऑन स्टँडर्ड पोटेन्शियल किंवा स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. मोर निगेटिव्ह इलेक्ट्रॉन पोटेन्शियल कोणाचं, लिथियमचा आहे बरोबर आहे ना. ओके लिथियमचं मोर का, ओके तो फास्ट हायड्रेट होतो
बरोबर आहे ना. इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि फास्ट हायड्रेट होतो. करेक्ट. ठीक आहे. मग मोर कोणाची आहे चेक करा. ओके, तर लिथियमची आहे. लिथियम मोर निगेटिव्ह स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल और रिडक्शन पोटेन्शियल. लिथियम नंतर मोर निगेटिव्ह कोणाचं आहे, तर डेफिनेटली ओके इट इज ऑफ कोण आहे तो, रुबिडियम आहे का. ठीक आहे, चेक करा. इट इज अ रुबिडियम. रुबिडियम नंतर कोण आहे, रुबिडियम नंतर कोण आहे, सिझियम. ओके, मग ह्याच्यावरनं तुम्हाला ओके त्याची रिड्युसिंग टेंडेन्सी सुद्धा समजते. काय समजते, रिड्युसिंग टेंडेन्सी. करेक्ट. ठीक आहे. सियर लिथियम नंतर कोण आहे आता, येस रुबिडियम, आरबी. बरोबर आहे ना. ओके, लॅट्रॉन आफ्टर रुबिडियम ओके दिस इज सिझियम. सिझियम नंतर कोण येतो, ओके चेक करा, पोटॅशियम. पोटॅशियम नंतर कोण आहे, सोडियम. मग सगळ्यात कमी कोणाची आहे, सोडियमचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल. विचारू शकता तुम्हाला स्टँडर्ड ओके येस रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यूज. जनरली ना ओके हायेस्ट सिझियमची असायला पाहिजे होती, पण असं होत नाही. बरोबर आहे ना. ओके, लिथियम जो आहे तो स्मॉलर आहे आणि इझिली हायड्रेट होतो आफ्टर फॉर्मिंग दी येस व्हॉट Li+. समजलं. ठीक आहे. दिस इज द करेक्ट ऑर्डर. ओके येस व्हेरीफाय करा. ओके, हे असं नोट करत चला, इथंच क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. नेक्स्ट वन रिगार्डिंग दी ओके सेकंड ग्रुप एलिमेंट्स. सेकंड ग्रुप एलिमेंट मध्ये चेक करा परत, ॲटॉमिक रेडियस. डाऊन दी ग्रुप काय झाली पाहिजे, इन्क्रीज. आहे का चेक करा. डाऊन दी ग्रुप इन्क्रीज डेफिनेटली आहे. काय इन्क्रीज होते, रिझन नोन आहे तुम्हाला. ओके येस सेल नंबर इन्क्रीज होत जातो. आयोनिक रेडियस डाऊन दी ग्रुप काय झाली पाहिजे, इन्क्रीज. आहे का इन्क्रीज, डेफिनेटली आहे. ओके, डेन्सिटी चेक करा. तर बेरिलियमची डेन्सिटी हायर दाखवलेली आहे एज कम्पेअर्ड टू दी मॅग्नेशियम. ओके, मग इथं तुम्हाला ऑर्डर क्रिएट होते आता परत. बरोबर आहे ना. ओके, डेन्सिटीची ऑर्डर तयार करा आता. डेन्सिटीची ऑर्डर इथं. ओके, सेकंड ग्रुप एलिमेंट साठी डेन्सिटी. ओके, फर्स्ट हायेस्ट डेन्सिटी कोणाची आहे, हायेस्ट डेन्सिटी इज ऑफ बेरियम. ठीक आहे ना. रेडियम पण घेऊ शकता, 5.55 आहे. ओके, पण तिथे ब्रॅकेटमध्ये दिले, याचा अर्थ काय, इट इज काय म्हणू शकता तुम्ही, अप्रॉक्सिमेट. ठीक आहे ना. मग बॅरियम पासून घ्या. बॅरियमची काय आहे, हायेस्ट डेन्सिटी बॅरियम. लॅट्रॉन व्हॉट, स्ट्रॉन्टियम. स्ट्रॉन्टियम नंतर कोणाची आहे, डायरेक्ट बघा आता इथं. ओके येस बेरिलियमची आहे. 1.84 बेरिलियम. ऑर्डर बघा. ओके येस. त्याच्यानंतर कोणाची आहे, मॅग्नेशियमची, मॅग्नेशियम. अँड देन व्हॉट, कॅल्शियम. ऑर्डर बघा, डिफरंट ऑर्डर तयार झाली. बॅरियम, स्ट्रॉन्टियम, त्याच्यानंतर परत मग बेरिलियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम. करेक्ट. एक्सेप्शनल ऑर्डर तयार झाली इथे, इथे लक्षात येईल. येस, ही ऑर्डर तयार करायची अशी आणि ती स्टडी करायची तुम्हाला. ओके, नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा. आता इथं दोन टाईपच्या एन्थॅल्पीज असणार आहेत, आयोनायझेशन एन्थॅल्पीज. एक फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी, सेकंड आयोनायझेशन. फर्स्ट ग्रुपसाठी ओके एकच आयोनायझेशन एन्थॅल्पी होती, फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी. सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी इज व्हेरी हाय इन केस ऑफ फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स. का, कारण काय, दे गेट स्टेबल आफ्टर डोनेटिंग 1 इलेक्ट्रॉन. बरोबर आहे ना. ओके, ह्या दोन्हीमध्ये कम्पेअर करा तुम्ही थोडंसं. सपोज सोडियम आहे, Na, donate electron, its electronic configuration is 281. Correct, it donates electron to form Na plus, its electronic configuration 28. Now this is stable electronic configuration and the it shows the electronic configuration of neon. बरोबर आहे का. ओके, प्लस 1 इलेक्ट्रॉन. हे क्लियर आहे. मॅग्नेशियम बघा, मॅग्नेशियम 28 ओके इज व्हॉट 282. Its first ionization enthalpy, ionization enthalpy first काय असणार आहे, Mg, एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह होईल. ठीक आहे ना, प्लस 1 इलेक्ट्रॉन. Latron, its electronic configuration 28 okay 1. Second ionization enthalpy Mg plus. Correct, electronic configuration 281.
ionization enthalpy second, which forms Mg2 plus 2 8 plus 1 electron. ठीक आहे. आता कम्पेअर करा थोडस. हे बघा, फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी ऑफ मॅग्नेशियम किती आहे? 771. फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी किती आहे? 771. खूप कमी आहे. सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी किती आहे बघा? 14. ओके, 50 आहे. ओके, म्हणजे सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी इज हायर दॅन फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी. करेक्ट ना? ओके, इथं जर वरती आपण चेक केलं, सोडियम साठी किती आहे? 496 आहे, म्हणजे खूप कमी आहे आणि एकच आयोनायझेशन एन्थॅल्पी आहे तिथं. सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी खूप हाय असणार आहे का? कारण काय? एस तो स्टेबल आहे. तर स्टेबल आयन मधनं इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं ओके खूप हार्ड असणार आहे. आलं लक्षात? ओके, सो मोर एनर्जी इज रिक्वायर्ड टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन इन स्टेबल आयन. आता इथं मॅग्नेशियम मध्ये परत एक इलेक्ट्रॉन आहे. ओके, इट कॅन बी रिमूव्ड बट इट रिक्वायर्स मोर एनर्जी टू इज रिमूव्ह दॅट इलेक्ट्रॉन. करेक्ट ना? ओके, 1450 एनर्जी लागते सेकंड आयोनायझेशन एनर्जी. करेक्ट ना? कारण तो पॉझिटिव्ह चार्ज आहे तिथं आणि पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळं दिस इलेक्ट्रॉन इज गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द न्यूक्लियस मोर. आलं लक्षात? ओके, फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी, सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी चेक करा प्रत्येकाची. येस, फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी लेस आहे, सेकंड आयोनायझेशन प्रत्येकाची मोर आहे आणि डाऊन द ग्रुप आयोनायझेशन एन्थॅल्पी काय झालेली आहे? डिक्रीज झालेली आहे. डाऊन द ग्रुप डिक्रीजेस. करेक्ट. आता रेडियमची ओके इथं आयोनायझेशन एन्थॅल्पी हायर दाखवलेला आहे, बरोबर आहे ना? ओके, तो रेडिएक्टिव्ह आहे, तुम्हाला त्याची आयोनायझेशन एन्थॅल्पी विचारणार नाहीत. ओके, आता सेम वेने काय करा? ओके, ह्या गोष्टी सुद्धा करा, त्याची ऑर्डर तुम्ही तयार करा. ठीक आहे ना? येस, केमिकल प्रॉपर्टीज मध्ये जाऊया आता. फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स आणि सेकंड ग्रुप एलिमेंट्स दोन्हीसाठी आहे. आता ह्या रिएक्शन्स खूप महत्वाच्या आहेत रिगार्डिंग द फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स. रिएक्शन विथ ऑक्सिजन. ठीक आहे ना? इथे क्वेश्चन तुम्हाला विचारतात, इव्हन त्याची ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा विचारतात बाळांनो. ठीक आहे ना? ओके, येस, बघा इथं फर्स्ट ज्या रिएक्शन्स आहेत फर्स्ट ग्रुप एलिमेंट साठी, ओके, रिएक्शन विथ एअर और ऑक्सिजन. एअर मध्ये कोण असतो? ऑक्सिजन. लिथियम जो आहे ना, ओके, लिथियम जो आहे तो मोनॉक्साइड फॉर्म करतो. मोनॉक्साइड बघा इथं LiO फॉर्म केलेला. Li reacts with oxygen to form monoxide. मोनॉक्साइड काय असतो? MO फॉर्म करतो तो. करेक्ट ना? ठीक आहे. सोडियम फॉर्म्स परॉक्साइड फॉर्म करतो तो, बरोबर आहे ना? ओके, LiO फॉर्म झाला इथं. इथं काय फॉर्म होईल? Na2O2 फॉर्म. दिस इज कॉल्ड एज अ परॉक्साइड. ठीक आहे. पोटॅशियम, रुबिडियम आणि सिझियम जे आहेत, म्हणजेच काय बिगर एलिमेंट जे आहेत ते काय फॉर्म करतात? सुपर ऑक्साइड्स. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट फॉर्म परऑक्साइड म्हणतील, सुपर ऑक्साइड म्हणतील, येतं का लक्षात? मोनॉक्साइड म्हणतील. क्वेश्चन बघा, एकदम सिंपल क्वेश्चन असतो इथं. ठीक आहे. ओके, एनी डाऊट? ओके, त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट खूप महत्वाची आहे. आता प्रत्येक ठिकाणी एक एक एलिमेंट घेऊया आपण. LiO, Na2O, ठीक आहे ना? ओके, आणि KO2. मोनॉक्साइड, परऑक्साइड आणि सुपर ऑक्साइड या तिन्हीचे फॉर्म्युलेज बघा काय आहेत. मोनॉक्साइड मध्ये ओके ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किती असते? व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इन मोनॉक्साइड? डेफिनेटली ओके, लिथियमची इथं किती असणार आहे? ओके, इथं बाय मिस्टेक काय लिहिले त्यांनी? ओके, थोडंसं इथं काय म्हणू शकता, तिथं क्रॉस करा. ओके, हे थोडंसं चेक करून घ्या, व्हेरीफाय करा थोडंसं. ओके, इथं काय फॉर्म व्हायला पाहिजे? Li2O फॉर्म व्हायला पाहिजे, बरोबर आहे ना? ओके, त्याची व्हॅलन्सी चेंज होईल ना, लिथियमची +2 होईल ना ऑक्सिडेशन स्टेट. +2 पॉसिबल आहे का? ओके, लिथियम ऑक्साइड Li2O होईल. समजते का? हे चेंज करा थोडंसं तुम्ही. ठीक आहे. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इन दिस केस, अल्कली मेटलची ऑक्सिडेशन स्टेट चेंज होणार नाही. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ अल्कली मेटल किती असते? +1 असते ऑक्सिडेशन स्टेट. चेंज होईल का? नाही. ऑक्सिजनची इथं -2, फक्त ऑक्सिजनची चेंज होते.
इथं ऑक्सिजनची किती असणार आहे -1 आणि इथं ऑक्सिजनची -½ ऑक्सिडेशन स्टेट असणार आहे. समजलं का हे? ठीक आहे. मोनॉक्साईड, परऑक्साईड आणि काय सुपर ऑक्साइड्स. आणि सुपर ऑक्साइड्स मध्ये ऑक्सिडेशन स्टेट विचारली जाते. व्हेरी आयपी. ओके. आता इथे खूप महत्वाची नोट आहे बाळांनो. ही नोट बघा. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट विचारू शकतात. ओके, see here. Potassium superoxide has ability to absorb carbon dioxide and give out oxygen at the same time. म्हणजे कार्बन डायऑक्साइड काय करतो तो ऍब्सॉर्ब करतो. पोटॅशियम सुपर ऑक्साइड क्वेश्चन विचारायचे खूप चान्सेस आहेत. ठीक आहे. म्हणून KO2 जो आहे विथ CO2 ओके कशामध्ये यूज केलं जातं ब्रीदिंग इक्विपमेंट मध्ये यूज केले जातात. दिस प्रॉपर्टी ऑफ KO2 हॅज बीन मेड यूज of in breathing equipment used for the mountaineers and in submarines and spaces. ओके, CO2 गॅस जर असेल ओके तर KO2 मिक्स केलं त्याच्यामध्ये तर काय O2 फॉर्म होतो हे फिक्स आहे. मग जनरली ना ब्रीदिंग इक्विपमेंट मध्ये त्याला यूज करतात. माउंटेनर्स जे आहेत ते यूज करतात. सबमराईन्स किंवा स्पेस मध्ये ओके जनरली यूज करतात. म्हणजे वॉटर मध्ये जे काय डायव्हर्स असतात ना ओके ते सुद्धा यूज करतात. हॉस्पिटल्स मध्ये ब्रीदिंग इक्विपमेंट्स मध्ये यूज केले जातात. आणि माउंटेनर्स जे असतात ओके त्या माउंटेनर्स जे आहेत ते काय करतात हे कॅरी करतात. लक्षात येते ना ओके येस ऑक्सिजन प्रोड्युसर कॅरी करतात. इक्विपमेंट कॅरी करतात. समजलं बाळांनो हे खूप महत्वाची नोट आहे. येस नोट करा केअरफुली. ओके आता हे जे काय ऑक्साइड्स फॉर्म झाले ओके त्याच्यामध्ये लिथियम ऑक्साइड असे हा ऑक्साइड चेंज करा Li2O करा त्याला. लाईक दिस. ठीक आहे. ओके हे ऑक्साइड्स काय करतात विथ वॉटर दे फॉर्म ओके स्ट्रॉंग अल्कलीज. म्हणजे काय फॉर्म करतात बेसिस फॉर्म करतात. स्ट्रॉंग बेसिस फॉर्म करतात. स्ट्रॉंग बेसिस स्ट्रॉंग अल्कली म्हणून त्याला अल्कली मेटल्स म्हटलं जातं. करेक्ट ना ओके जसं की LiOH फॉर्म करतो. सोडियम ओके हायड्रॉक्साइड फॉर्म करतो. सोडियम हायड्रॉक्साइड पोटॅशियम हायड्रॉक्साइड ओके सीझियम हायड्रॉक्साइड रुबिडियम हायड्रॉक्साइड हे सगळे काय आहेत स्ट्रॉंग बेसिस आहेत. करेक्ट. त्याच्या ऑक्साइड्स हे अल्कली फॉर्म करतात. ऑक्साइड्स ऑफ अल्कली मेटल्स फॉर्म हायड्रॉक्साइड्स दॅट्स वाय ओके किंवा त्याला अल्कली म्हणा. दॅट्स वाय these metals are called as the alkali metals. ओके सेकंड ग्रुप एलिमेंट ज्यावेळेस एअर सोबत रिॲक्ट होतात ओके देन इट फॉर्म्स प्रोटेक्टिव्ह फिल्म ऑन देअर सरफेस. प्रोटेक्टिव्ह ओके इज फिल्म फॉर्म होते. मेटल ऑक्साइड फॉर्म होतो त्याच्या सरफेस वरती ओके अँड दे गेट प्रोटेक्टेड बाय दॅट लेअर. सेकंड ग्रुपचे जे काय एलिमेंट्स आहेत ते काय एअर मध्ये इग्नाइट केले की मेटल ऑक्साइड्स फॉर्म करतात. फर्दर हिटिंग केलं ओके तर काय फॉर्म करतात परऑक्साइड्स फॉर्म करतात. दे फॉर्म परऑक्साइड ओके ऑन फर्दर हिटिंग इन प्रेझेन्स ऑफ एअर. म्हणजे दोन हिटिंग्स ओके. आणि दुसरी गोष्ट काय नायट्राइड पण फॉर्म करतात. बघा इथं मॅग्नेशियम नायट्राइड. एनोमॅलस बिहेवियर्स इथे मेन्शन नाही केलेली आपले ओके त्याच्यामुळे पुढे जाऊया आपण. एकतर काय प्रोटेक्टिव्ह लेअर फॉर्म होते प्रोटेक्टेड बाय द ऑक्सिडेशन एअर ऑक्सिडेशन. करेक्ट. नेक्स्ट वन फर्दर हिटिंग केलं ओके ऑक्साइडचं परत कन्व्हर्जन कशामध्ये परऑक्साइड मध्ये. आणि दुसरी गोष्ट एअर मध्ये नायट्रोजन असल्यामुळे नायट्राइड पण फॉर्म करतात ते. क्लिअर. रिॲक्शन विथ वॉटर हे एअर सोबतची रिॲक्शन झाली दोन्ही ग्रुपमध्ये. रिॲक्शन विथ वॉटर ओके. आता वॉटर सोबतच्या खूप इंटरेस्टिंग रिॲक्शन्स आहेत. लिथियम सोडियम पोटॅशियम ओके हे वॉटर वरती हे 10वीला पण झाले बाळांनो ओके आणि आता पण आहे. ठीक आहे. लिथियम सोडियम पोटॅशियम जे आहे ते वॉटर वरती फ्लोट होतात ड्यू टू दी हायड्रोजन बबल्स रिलेटेड ओके ऑन दी रिॲक्शन विथ वॉटर. सॉरी रिलीज्ड ऑन दी रिॲक्शन विथ वॉटर. हायड्रोजन बबल्स फॉर्म करतात बरोबर आहे ना ओके. आणि बबल्स फॉर्म केल्यामुळं दे फ्लोट ऑन दी सरफेस ऑफ वॉटर. कारण काय सोडियम ज्यावेळेस वॉटर सोबत रिॲक्ट होतो करेक्ट ना ओके त्यावेळेस काय फॉर्म होणार आहे H2 प्लस ओके NaOH फॉर्म होतो.
Na प्लस असतो त्याच्यामध्ये OH मायनस असतो, करेक्ट ना? ओके, H2 गॅस इज इव्हॉल्ड आणि हा H2 गॅस जो आहे तो बबलच्या फॉर्म मध्ये बाहेर येतो असं. ओके, विथ प्रेशर बाहेर येतो. त्याच्यामुळे काय, लिथियम असेल त्याच्यामध्ये, सोडियम असेल, ओके, ते काय होतात, इथं फ्लोट होतात सरफेसवरती त्याच्या प्रेशरमुळे. समजलं ना? आता लिथियम जो आहे तो स्लोली रिॲक्ट होतो, जरी त्याचं रिडक्शन पोटेन्शियल हायर असलं, ओके, तरी लिथियम जो आहे तो स्लोली रिॲक्ट होतो. सोडियम आणि पोटॅशियम विग्रसली रिॲक्ट होतात. कशामुळं? ओके, दे डोनेट, तिथं लिथियमचं हायड्रेशन होतं, ते हायड्रेट होतात, ते बाइंड होतात कोणासोबत, वॉटर सोबत. सोडियम आणि पोटॅशियम ह्याचं सुद्धा हायड्रेशन होतं, पण कमी प्रमाणातच कम्पेअर्ड टू, म्हणून लिथियमचं पोटेन्शियल जे आहे ते हायर आहे, तो फास्ट इलेक्ट्रॉन डोनेट करतो. ठीक आहे ना? कशामुळे? ड्यू टू हायड्रेशनमुळे, हे लक्षात ठेवा तिथं. आणि रिॲक्शन कशात, एक्झोथर्मिक रिॲक्शन्स आहेत, म्हणून काय, दे कॅचेस फायर विथ वॉटर. समजलं का? म्हणून हे जे एलिमेंट्स आहेत, कुठले, पोटॅशियम आणि सोडियम कुठे ठेवलं जातं, तर केरोसिन मध्ये ठेवलं जातं. बरोबर आहे ना? इथे मेन्शन केलेलं नाहीये, पण काय, दे आर पुट इन टू दी केरोसिन. समजलं हे? ठीक आहे. ग्रुप सेकंड एलिमेंट, हे रिझन समजलं ना? हे रिझन तुम्हाला विचारलं जातं. सोडियम अँड पोटॅशियम कॅचेस फायर व्हेन पुट इन वॉटर. ओके, that's why they put into the, yes, kerosene. क्लिअर आहे? ठीक आहे. नेक्स्ट, ग्रुप सेकंड एलिमेंट्स. ओके, आता इथं महत्वाचं काय की बेरिलियम जो आहे, बेरिलियम डज नॉट रिॲक्ट विथ वॉटर. इथं क्वेश्चन विचारू शकतात तुम्हाला, विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप सेकंड एलिमेंट डज नॉट रिॲक्ट विथ हॉट ॲज वेल एज कोल्ड वॉटर. दोन्ही वॉटर सोबत रिॲक्ट होत नाही तो. मॅग्नेशियम डज नॉट रिॲक्ट विथ कोल्ड वॉटर बट रिॲक्ट विथ हॉट वॉटर. हॉट वॉटरला डिकम्पोज करतो तो, पण कोल्ड वॉटर सोबत रिॲक्ट होत नाही. That is the important point. Other elements definitely reacts with, okay, is cold water. कोल्ड वॉटर सोबत रिॲक्ट होतात म्हणजे हॉट सोबत तर रिॲक्ट होणारच, अँड फॉर्म्स मेटल हायड्रॉक्साईड. मग प्रत्येक एलिमेंट, ओके, एस काय करतो इथं, मेटल हायड्रॉक्साईड फॉर्म करतो. ओके, एस एक्सेप्ट बेरिलियम. समजलं? बाय इव्हॉल्विंग H2 गॅस. नेक्स्ट, रिॲक्शन विथ हायड्रोजन. ओके, फर्स्ट ग्रुप एलिमेंट जे आहेत ते काय फॉर्म करतात, मेटल हायड्राइड फॉर्म करतात. मेटल हायड्राइड कसे असतात, आयोनिक इन नेचर. आणि महत्वाचं काय, हायड्रोजन वरती तर निगेटिव्ह चार्ज असतो आणि मेटल वरती काय असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. त्याला मेटल हायड्राइड्स म्हणायचं. समजतं हे? ग्रुप सेकंड एलिमेंट सुद्धा काय फॉर्म करतात, हायड्राइड्स फॉर्म करतात. विच टाइप ऑफ हायड्राइड्स, MH2. समजलं ना? ठीक आहे. बेरिलियम जो आहे तो एक्सेप्शन आहे या केसमध्ये, एक्सेप्ट व्हॉट, बेरिलियम. समजलं ना? ओके, आणि हे हायड्राइड जे आहेत ते कशा आहेत, आयोनिक इन नेचर. क्लिअर? ओके, आता इथे क्वेश्चन दिलेला आहे बघा, हा क्वेश्चन पण खूप महत्वाचा आहे. ओके, फजान्स रूल आपण स्टडी केला, बरोबर आहे ना? NaCl इज अन आयोनिक कंपाऊंड बट LiCl हॅज सम कोव्हॅलंट कॅरेक्टर. NaCl आयोनिक आहे टोटली आणि LiCl हॅव्हिंग अ कोव्हॅलंट कॅरेक्टर. हे कशामुळं, की लिथियमची साईज कशी आहे, स्मॉलर आहे. लिथियमची साईज स्मॉलर असल्यामुळं, ओके, तो काय, येस, त्या Cl ला काय करतो, पोलराइज करतो. लक्षात येते का? ओके, आणि तिथं कोव्हॅलंट कॅरेक्टर जनरेट होतं. According to the Fajans rule, okay, smaller the cation and bigger the anion, more is the covalent character. करेक्ट आहे? ठीक आहे. इथे बघा, this results in partial covalent character of LiCl bond. Na plus ion cannot distort the electron cloud. इथं इलेक्ट्रॉन क्लाउड, ओके, डिस्टॉर्ट करू शकत नाही Na plus ड्यू टू बिगर साइज ऑफ Na plus. पण इथं स्मॉलर साइज कोणाची आहे, लिथियमची आहे. लिथियमची साईज स्मॉलर असल्यामुळे तो काय करतो, इलेक्ट्रॉनला डिस्टॉर्ट करू शकतो. कुठल्या इलेक्ट्रॉन्सला, या Cl मायनसच्या इलेक्ट्रॉन्सला. समजलं हे? सो रिॲक्शन विथ हॅलोजन्स, ह्या खूप सिंपल रिॲक्शन्स आहेत. दोन्ही ग्रुप रिॲक्ट होतात. हे फास्ट रिॲक्ट होतात, विग्रसली रिॲक्ट होतात आणि आयोनिक कंपाऊंड फॉर्म करतात. मग इम्पॉर्टंट काय आहे इथं, आयोनिक कंपाऊंड्स. ठीक आहे ना? ओके, आणि सेकंड ग्रुप एलिमेंट्सला हीट करावं लागतं थोडंसं, हाय टेम्परेचरला रिॲक्ट होतात आणि दे ऑल्सो फॉर्म आयोनिक कंपाऊंड्स. ओके, जनरली बेरिलियम जो आहे तो कोव्हॅलंट कंपाऊंड फॉर्म करतो. बेरिलियम
ठीक आहे. मॅग्नेशियम मध्ये स्लाइट कोव्हॅलंट कॅरेक्टर असतं आणि अदर जे आहेत ते हायली आयोनिक कंपाऊंड्स फॉर्म करतात. ठीक आहे ना. ओके, आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण रिड्युसिंग नेचर आणि पुढचा पार्ट स्टडी करूया. ठीक आहे ना. ओके, थोडंसं बुक सोबत घेऊन बसा. आय एम पी पॉईंट्स कुठले आहेत ते थोडंसं केअरफुली करा आणि बुक मधूनच क्वेश्चन येतो तुम्हाला, कुठल्या तरी पॅरेग्राफ मधून क्वेश्चन विचारतात. समजलं ना, बाहेरून क्वेश्चन नसतो कळलं. त्याच्यामुळे काय, फोकस इथं करा तुम्ही. केअरफुली सगळ्या गोष्टी करून घ्या प्रत्येक पॅरेग्राफ मधनं. ओके, आय थिंक टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.